हाय हॅलो नमस्कार भावांनो, मी तुमचा राहुल भाऊ. हे बघा, ही आपली रिक्षा आहे. तर तुम्हाला मी आज माझ्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज जरा उशीरच झाला ब्लॉग बनवायला. मी सकाळपासून खूप धावपळ चालली होती. थोडंसं रिक्षाचं गॅरेजचं काम पण होतं, ते केलं. त्याच्यानंतर मग मी 2-4 भाडे वगैरे सोडली आणि आत्ता मी इकडं मुळा रोडला खडकीला आलो आहे. खडकीला मी थांबलो आहे एका ठिकाणी आणि म्हणलं ब्लॉग बनवावं, म्हणलं आपले भाऊ बहीण आपले वाट बघत असतील, म्हणलं काय कसं काय. तर आज सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांचं लग्न झाले त्यांना पण, आणि ज्यांचं लग्न होणार आहे त्यांना पण, आणि ज्यांचं राहिलं आहे त्यांचं होऊन जाईल त्यांना पण. तर काय म्हणता, कसे तुम्ही? मला हेच की बाबा, ब्लॉग असं बनवण्याचं कारण हेच की मला असं वाटतं की मनातल्या गोष्टी कुठेतरी व्यक्त कराव्या. म्हणजे कसं, आम्ही रिक्षा चालवताना नेहमी आपला एकल कॉन्टॅक्टर आपलं रिक्षा चालवायची. कस्टमर म्हणलं इथं थांबतं तिथं थांबायचं, पैसे घ्यायचे की आपलं चाललं पुढच्या पुढं असं. तर मला असं खूप बोलूशी वाटतं कुणासोबत पण, तुमच्यासोबत. पण मला बोलायला चान्सच नाही. तर मग मी विचार केला की बाबा आपण असं ब्लॉग बनवू. ब्लॉग बनवून आपण आपल्या मनातल्या काही गोष्टी लोकांसोबत शेअर करू. जर आपल्याला म्हणजे लोकांनी जर आपल्याला कमेंटमध्ये सांगितलं तर त्यांच्या गोष्टी काही शेअर होतील. तर ह्याने मी ब्लॉग चालू केले. तर तुम्हाला कसं वाटतं आपले ब्लॉग? तुम्हाला कुठल्या विषयाबद्दल माझ्यासोबत बोलायला आवडेल तुम्हाला काय? आणि खरं सांगू का मित्रांनो, माझं पहिल्यापासून एक स्वप्न होतं की मला एक समाजसेवा करायची होती. समाजासाठी काहीतरी करायचं होतं. आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो. पण माझी परिस्थिती म्हणजे इतकी हेच झाली नाही की मी समाजाला म्हणजे जितकी मला मदत करता येईल तितकी मी परिस्थितीनुसार केली नाही, असं नाही बरं का. पण मी प्रत्येक वेळी कामामध्ये व्यस्त झालो. मी पहिल्यापासून रिक्षा चालवत नाही. मी रिक्षा आता 7-8 वर्ष झाले चालवतो. त्याच्या आधी मी एअरटेल कंपनीत जॉबला होतो. तर माझा जसा प्रवास चालू झाला, म्हणजे माझं शिक्षण झालं, तिथून पुढं मी जे शाळा सोडल्यानंतर जो माझा प्रवास चालू झाला की ह्याचा काम करायचा, तो असा वाढतच राहिला. त्याच्यातनं मग मला जशी मदत करता येईल तसं मी माझ्या पद्धतीने केली. हे बघा मित्रांनो, मदत बोलून दाखवायची नसती. मदत मी सांगतो, मी काय तुम्हाला म्हणत नाही की मी ह्याला हे दिलं, मी त्याला ते दिलं. पण माझ्या पद्धतीने मला जेवढं करता येईल तेवढं मी केलं. तर बाकी तुम्हाला काय, कुठल्या विषयावर काय कसं बोलायला आवडेल, काय कसं तुम्ही जरा सांगा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय होतं, तुम्ही जर सबस्क्राईब केलं, तुम्ही व्हिडिओ बघता, पण मला कळत नाही ते की बाबा व्हिडिओ किती जण आपल्याला व्हिडिओ बघतात आहे, किती जण आपल्याला हे करतात आहे. त्या ह्याने तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि ह्यातनं आपण असं जोडलं जाऊ, अनेक बांधवांना जोडू, अनेक बहिणींना भावांना जोडू. आणि असं व्यक्त होण्यासाठी काहीतरी आपल्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे. तुम्हाला माहिती का मित्रांनो की अनेक जण आहे, म्हणजे असं मी एकटाच नाही की खूप जण आहेत, ते त्यांना असं मनातल्या गोष्टी बोलायचे, मनातल्या गोष्टी शेअर करायच्या, पण बोलायलाच कोण नाही आहे. तर आपला जो ब्लॉग आहे त्या ब्लॉगवर कुठल्याही वयाची लोक, भाऊ बहिणी, कोणी माता भगिनी बोलू शकतात. आणि आपण त्यांच्यासोबत बोलू आणि बोलून आपण पुढचा प्रवास करू. तर रिक्षामध्ये तसं माझं बोलणं होतं बरं का प्रवाशांसोबत, काय कसं, कुठलं गाव काय. मग बरेच जण महागाईबद्दल बोलतात की आता महागाई खूप झाली आहे. बरेच जण सरकारचा विषय काढतात, मोदी सरकारने असं केलं, गॅस वाढवलं, हे वाढवला. आता तुम्हाला तर माहिती, पावसाळ्याचे दिवस आहे, जून महिना संपत आला तरी पण पाऊस नाही आहे. तर पावसाच्या वरनं पण आमच्या चर्चा होती पॅसेंजरमध्ये आणि माझ्यासोबत की पूर्वी 7 तारखेलाच पाऊस यायचा, मग आता पाऊसच येत नाही आहे की. आणि खरंच बरं का, पुण्यामध्ये, म्हणजे पुण्यातच नाही, महाराष्ट्रामध्ये इतकी भीषण परिस्थिती आहे की धरणं सुकायला लागलेत, पाणीच नाही आहे. पुण्यामध्ये पण अशी परिस्थिती आहे की पुण्यामध्ये 1 दिवसाआड पाणी आहे. आणि पुण्यात तर इतका लोंढा आहे लोकांचा की इथल्या महानगरपालिकेला ते झेपत नाही आहे. म्हणजे ड्रेनेजची कामं आहेत, रस्त्याची कामं आहेत, पाण्याची आहेत भरपूर. आता पुण्याच्या आसपास आहे ना मित्रांनो, गावं पण राहिलेली नाही आहेत. गावं जी आहेत पुण्याच्या आसपास, ती सगळी सिटी झालेली आहे. तरी फक्त ते नावाला गावं राहिलेत. की आपण समजा सिंहगड रोडला गेलो तर हिंगणे गाव, वडगाव, अशी धायरी गाव ही फक्त नावाला राहिलेत. किंवा आपण या साईडला हडपसर भागात गेलो तर हडपसरच्या आजूबाजूची जी गावं आहेत, खराडी भागामध्ये वाघोली, मुंडवा इकडे,
जर तुम्ही तिकडे गेले ना मित्रांनो, तर आता आम्ही पॅसेंजर सोडवायला जातो, असले उंच उंच टॉवर आहेत ना की तिथं फार डोंगर फोडून लोकांनी आहे ना घरं बांधलीत. आणि मग साहजिक आहे ना की जर आपण निसर्गाला त्रास दिला तर निसर्ग आपल्याला त्रास देणार ना, आणि तेच होतंय. आणि निसर्ग आपल्याला त्रास देतोय. आता आपल्याला पाण्याची गरज आहे, पावसाची गरज आहे. पाऊस नाही, काय नाही. मला एक सांगा मित्रांनो, तंत्रज्ञान आपण किती पुढं नेलं, आपण किती ए आय जगात वागलो किंवा कॉम्प्युटर वगैरे काही केलं काय, तर जर शेतात हिरवं उगवलं नाही, पिकलं नाही, तर आपण खाल्लंच नाही, तर मग त्या तंत्रज्ञानाला काय अर्थच नाही ना. तंत्रज्ञान तुम्ही किती पुढं न्या, पण शेतकरी जागला पाहिजे, शेतीमध्ये पिकलं पाहिजे. शेतीतून जेव्हा ते हिरवं येतं त्यावेळेस आपण ते खाऊन पुढचं आपलं प्रवास जीवनाचा चालू ठेवू शकतो. असे बरेच मुद्दे आहेत, बरेच विषय आहेत की मला तुमच्यासोबत बोलायचे आहेत. आणि खरं सांगू का मित्रांनो, मला खूप बोलायचं तुमच्यासोबत. आणि बोलल्याने आहे ना मन हलकं होतं. की पूर्वीच्या लोकांचं पण बघा की बाबा तुम्हाला जर का असेल तुमच्या मनामध्ये काय, तर तुम्ही बोला. आणि आधीमध्ये मी तुम्हाला माझ्याबद्दल असं हे पण सांगत जाईल की माझ्याबद्दल, की बाबा माझ्याबद्दल थोडीशी माहिती देत जाईल की बाबा काय कसं काय चाललंय, मी माझं दैनंदिन रुटीन कसं आहे, किंवा मी आत्तापर्यंत माझ्या जीवनामध्ये माझा प्रवास कसा घडला, सगळ्या गोष्टींची माहिती मला तुम्हाला सांगायची. तर मित्रांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पहिली गोष्ट, आणि व्हिडिओला लाईक करा. आपण अशाच गप्पा मारत राहू, आणि ह्या गप्पांमधून आपण एकमेकांना जोडले जाऊन काहीतरी समाजासाठी आपण नवीन निर्माण करू, काहीतरी समाजासाठी नवीन घडवू, असं आपण काहीतरी करू. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. चला, गुड नाईट, बाय बाय, टाटा, सी यू.